तारीख होती 27 जुलै 2014. कानपूरमध्ये दुपारच्या वेळी शहरातील एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने पोलिसांना सांगितलं की काही दुचाकीस्वार टोळक्यांनी त्यांना रस्त्यात अडवून पत्नीचं कारसह अपहरण केलं आहे. त्याचसोबत मला मारहाण देखील केली आहे. व्यावसायिकाचा मुलगा आणि सून एका रेस्टॉरंटमधून घरच्या दिशेने जात होते. पोलिसांना कॉल करणारा व्यक्ती व्यावसायिक ओम प्रकाश दासानी यांचा 30 वर्षीय मुलगा पियुष दासानी होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली. पियुषच्या कारसह अपहरण झालेल्या पत्नीचा शोध सुरू झाला. पियुषची अवस्था गंभीर होती. तोपर्यंत पियुषची पत्नी ज्योतीच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दासानी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र जमा होऊ लागले. पोलीस अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. पियुषनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो पत्नीसह एका रेस्टॉरंटमधून कारमध्ये बसून निघाला होता. रस्त्यात पत्नी ज्योतीने लॉंग ड्राईव्हला जाण्याचा हट्ट केला. तेव्हा कंपनीच्या बाग चौकापासून रावतपूर रोडला ते निघाले. तेव्हा 4 दुचाकीस्वारांनी रस्त्यात जबरदस्तीने पियुष यांची कार थांबवली. त्यांनी कारमधून जबरदस्ती पियुषला खाली उतरवले. त्यानंतर पत्नी ज्योतीला घेऊन ते फरार झाले. ज्योतीच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा कुणीतरी कॉल उचलला. दुसरीकडे ज्योतीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. अपहरणकर्त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कॉल कट झाला. या घटनेनंतर पियुषने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची मदत मागितली. तेव्हा एका दुचाकीवाल्याने लिफ्ट देत रावतपूरपर्यंत पोहोचवले. तिथे पियुष स्टेशनला जात त्यांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला असता कानपूरच्या पनकी भागात पियुष दासानी यांची कार जप्त करण्यात आली. कारच्या आतमध्ये ज्योती होती, परंतु ती जिवंत नव्हती. तिची हत्या झाली होती. शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. ही बातमी कळताच दासानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. व्यावसायिकाच्या सुनेची हत्या झाल्याचं शहरात वाऱ्यासारखं पसरलं. पियुषचे वडील ओमप्रकाश देशातील प्रसिद्ध बिस्किट कंपनी निर्माता होते. मुकेश आणि पियुष ही त्यांची 2 मुले होती. पियुष हा छोटा मुलगा होता. नोव्हेंबर 2012 मध्ये जबलपूरचे व्यावसायिक शंकरलाल नागदेव यांची 24 वर्षीय कन्या ज्योतीसोबत लग्न झाले होते. ज्योती ही गृहिणी होती. पियुषच्या पत्नीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. पुरावे शोधण्यासाठी पथकं तयार केली. पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. ज्योतीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होत असताना त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तेव्हा पोलिसांचं लक्ष पियुषच्या शर्टकडे गेले. घटना झाली तेव्हा आणि शवविच्छेदन होत असताना पियुषचा शर्ट बदलला होता. पोलिसांनी या प्रकरणात CCTV फुटेज तपासले असता त्यांना एक धक्का देणारी गोष्ट पाहायला मिळाली. पियुष आणि ज्योती जेव्हा जेवायला बसले होते तेव्हा दोघांमध्ये काहीच संवाद होत नव्हता. पियुष सातत्याने कुणाशी तरी फोनवर बोलत होता. पोलिसांची संशयाची सुई पियुषभोवती फिरू लागली. पियुषच्या शर्टवरून पोलिसांचा तपास सुरू झाला. ज्योतीचं अपहरण करताना अज्ञातांनी मारहाण केल्याचं सांगण्यात आले. परंतु
पियुषच्या शरीरावर कुठेही जखम नव्हती. त्यानंतर अपहरण केल्यानंतर कॉल करायला 1 तास का लावला? पियुष यांच्याकडे मोबाईल होता. इतकेच नाही तर घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस स्टेशन देखील होते. पियुष यांच्या बोलण्यात एक वाक्यता नव्हती. ज्योतीच्या हत्येला 3 दिवस झाले होते. पोलिसांनी ज्योती आणि पियुषच्या मोबाईलचा CDR तपासला. पियुषच्या मोबाईलवरून एक नंबर मिळाला ज्याच्याशी तो तासनतास बोलायचा. तो नंबर होता मनीषा मकीजा नावाच्या मुलीचा. घटनेच्या दिवसापर्यंत दोघांमध्ये खूप कॉल मेसेज झाले. मनीषा ही पान मसाला कंपनीचे मालक हरीश मकीजा यांची मुलगी होती. पोलिसांनी पियुषला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर मनीषालाही बोलावले. दोघांना आमनेसामने बसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी अखेर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस तपासात समोर आलं की ज्योतीच्या हत्येचा प्लॅन पियुषनेच रचला होता, ज्यात ड्रायव्हर अवधेश आणि नोकर रेणूचा समावेश होता. या दोघांना ज्योतीच्या हत्येची सुपारी दिली होती. पियुष आणि मनीषा यांचे प्रेम प्रकरण सुरू होतं. पियुषला मनीषासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे ज्योतीचा काटा काढण्याचा डाव पियुषने रचला होता. रावतपूर येथे रस्त्यात अवधेशने कार थांबवली. अचानक धारदार शस्त्राने ज्योतीवर वार केले आणि त्यानंतर कार तिथेच सोडून निघून गेले. आणि अशा प्रकारे या गुन्ह्याचा उलगडा झाला. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.